नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता SOC 222 ची ही नवीन क्वेश्चन पेपर जी 2025 मध्ये जानेवारीमध्ये जो पेपर झाला ती प्रश्नपत्रिका आपण आता या ठिकाणी पाहत आहोत। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन नंबर 1 बघा। खूप काही प्रश्न असे आहेत की जे आपल्या ओळखीचे असतात आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्यापैकी रिपीट क्वेश्चन येत असतात। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल औद्योगिकीकरण हा खूप लहानपणापासून आपण शिकणारा विषय आहोत। औद्योगिकीकरण उद्योगधंदे आल्यामुळे काय परिणाम होतात, शहरीकरणामुळे शहरीकरणाची काय प्रक्रिया आहे, बलुतेदार पद्धतीची वैशिष्ट्य स्पष्ट करा, परंपरागत समाजाचे विविध पैलू, महात्मा फुले। आता हे खूप काही असे पॉईंट आहेत, प्रश्न आहेत की जे आपल्याला बऱ्यापैकी उत्तर माहिती आहेत, फक्त थोडंसं वाचन आपल्याला करण्याची गरज आहे आणि त्या आधारे आपल्याला उत्तर लिहायची आहेत। त्यासाठी SOC 222चं पुस्तक पूर्ण तुम्ही वाचायला हवं, हे थोडंसं लक्षात घ्या। आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 जर बघितला, याच्यामध्ये खूप काही प्रश्न आहेत। हरित क्रांती आहे, स्वतंत्र मजूर पक्ष आहे, ब्रिटिश राजवटीतील समाजाचे बदलते स्वरूप थोडक्यात लिहा वगैरे वगैरे। नंबर 4चा प्रश्न जर तुम्ही बघितला, याच्यामध्ये सुद्धा कामगार संघटना, जंगल सत्याग्रह, आधुनिक समाजशास्त्रीय सिद्धांत, 19 शतकातील कौटुंबिक परिवर्तन। आता हे सर्व काही प्रश्न जेव्हा प्रश्नपत्रिका मी पाहतो तर 5 ते 6 प्रश्नपत्रिका जर आपण नीट बघितल्या तर बऱ्यापैकी आपला 60 ते 70 मार्काचा पेपर हा कव्हर होतो। म्हणजे आपण 5-6 क्वेश्चन पेपरची तयारी करून जर गेलो एखाद्या विषयाची तर नक्कीच आपला पेपर आपल्याला चांगला जाईल आणि आपल्याला चांगले मार्क्स पडू शकतात। सो विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मी प्रश्नपत्रिका अपलोड करतोय त्याचा तुम्ही चांगला अभ्यास कराल अशी मला अपेक्षा आहे। थँक्यू, धन्यवाद।